वर्षांपूर्वी आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक डार्लिंग कुटुंब राहत असे. त्यांच्या कुटुंबात 3 मुले होती. त्यांची नावे होती जॅन, मायकल आणि वेंडी. वेंडी नेहमी तिच्या आईला सांगत असे की कसा पीटर पॅन तिच्या खोलीत बासरी वाजवत असे. तिची आई तिला नेहमी म्हणायची की या सर्व तिच्या कल्पना आहेत, पण खोलीत पाने पडलेली असायची, त्यामुळे ती गोंधळून जायची. वेंडी नेहमी म्हणायची की पाने पीटर पॅन मधून पडतात. एका रात्री जेव्हा त्यांचे आई बाबा बाहेर गेले होते, त्यांनी मुलांना घरात एकटंच ठेवलं होतं. जेव्हा त्यांना झोप आली ते झोपी गेले. पीटर पॅन खोलीत आला आणि ती पाने शोधू लागला जी तेथेच राहून गेली होती. त्याच वेळी वेंडीला जाग आली. पीटर पॅन, मी तुझीच वाट पाहत होते. तू वास्तवात आहेस यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. वेंडीने पीटरला पाने परत केली जी तिने पीटरसाठीच लपवून ठेवली होती. तिला पीटर खूप आवडला. वेंडी, मी तुला एक अद्भुत साहसी कथा ऐकवू का? मला साहसी कथा नाही ऐकायची. मला पीटर पॅन म्हणून जगायचंय. त्याच वेळी पीटरची छोटी मैत्रीण परी टिंकर बेल खिडकीतून आत आली. मला वाटलंच होतं तू इथेच भेटशील. तू माझ्याशिवाय एका नव्या साहसाची तयारी करत आहेस का? तुला माहित आहे की तुझ्याशिवाय काही करणं माझ्यासाठी अशक्य आहे. वेंडीने तिच्या भावांना उठवलं. त्यांनी पीटर पॅन आणि टिंकर बेलकडे आश्चर्याने पाहिलं. चला, तुम्ही उडण्यासाठी तयार आहात? टिंकर बेलने पंखावरची धूळ झटकली आणि पंख मिटून घेतले आणि ते हवेत तरंगले. सर्वांनी एकाच वेळी घर सोडलं. मुले लगेचच नेव्हरलँडच्या दिशेने चालले होते. खूप मोठा प्रवास केल्यावर ते नेव्हरलँडला पोहोचले आणि तेथे ते होते. जलपऱ्या, जंगली प्राणी, भारतीय समुद्री डाकू आणि हरवलेली मुले देखील होती. त्या सर्वांमध्ये सगळ्यात भयंकर होते कॅप्टन हुक. कॅप्टन हुक पीटर पॅनचा शत्रू होता. याचं कारण हे होतं की एकदा जेव्हा ते दोघे लढत होते, पीटरने त्याचा हात कापला होता आणि एका भव्य मगरीने तो खाल्ला होता. त्याच्या हातात जे घड्याळ होतं तेही गिळलं होतं आणि त्यामुळे मगर नेहमी टिक टॉक आवाज करत असे. म्हणून कॅप्टन हुकला नेहमी आधीच जाणीव व्हायची की मगर जवळपास आहे, तिच्या टिक टॉक आवाजामुळे. डेकवर त्याच्या दुर्बिणीने चहूबाजूला पाहताना कॅप्टनला समोरच्या पहाडावर पीटर पॅन मुलांसोबत दिसला. त्याने ताबडतोब त्याच्या माणसांना तोफ गोळ्यांना आग लावण्याचे आदेश दिले. पीटर पॅन आणि मुलांना तोफेपासून वाचणं कठीण होतं. टिंकरबेल, तू मुलांना एखाद्या सुरक्षित जागी घेऊन जा. मी हुकचा सामना करतो. टिंकरबेल वेंडीचा तिरस्कार करत असे, म्हणून ती वेंडीला पीटर पॅन पासून दूर ठेवू पाहत होती. काहीतरी बहाणा करून तिने वेंडीला तिथेच पहाडावर सोडून जॅन आणि मायकलला समुद्री तटावर एका सुरक्षित जागेवर घेऊन गेली. द्वीपावर राहणाऱ्या एका हरवलेल्या मुलाने वेंडीला दूरवरून पाहिलं आणि शत्रू समजून घायाळ केलं. त्याच वेळी पीटर पॅन कॅप्टन हुकशी लढत होता, पण अचानक त्याचा हात खाणाऱ्या मगरीला पाहून घाबरून हुक पळून गेला. जेव्हा पीटर पॅन परतत होता तेव्हा त्याने वेंडीला खडकावर घायाळ अवस्थेत पाहिलं. त्याला खूप वाईट वाटलं. हरवलेल्या मुलांना देखील वाईट वाटलं जेव्हा त्यांना कळलं की वेंडी शत्रू नाही तर पीटरची मैत्रीण आहे. मी मुलांना तुमच्या देखरेखीखाली सोडलं होतं. टिंकरबेललाही दुःख झालं. तिला जाणीव झाली की ती खूप चुकीचं वागली.
मला क्षमा कर पीटर, पुन्हा असं कधीही होणार नाही, मी वचन देते. हरवलेल्या मुलांनी वेंडी आणि तिच्या भावंडांसाठी एक छानसं घर बनवलं. रात्री ते सगळे झाडाखाली घरात झोपत असत आणि वेंडीच्या गोष्टी ऐकत असत आणि पीटर घराच्या बाहेर पहारा ठेवत असे. एक दिवस जेव्हा ते खडकावर आराम करत होते तेव्हा त्यांनी समुद्री डाकूंना येताना पाहिलं. समुद्री डाकूंनी भारतीय प्रमुखांच्या मुलीचं अपहरण केलं होतं. पीटर पॅन आणि मुले प्रमुखाच्या मुलीला वाचवायला गेले. त्यांच्यात आणि समुद्री डाकूंमध्ये एक मोठं युद्ध झालं. शेवटी त्यांनी मुलीला वाचवलं आणि तिला प्रमुखांकडे घेऊन गेले. त्यानंतर भारतीय, पीटर पॅन आणि हरवलेली मुले यांच्यात चांगली मैत्री झाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या 2 श्रेष्ठ माणसांना पीटर पॅन बरोबर राहण्याचे आदेश दिले. साहजिकच कॅप्टन हुक याबाबत रागावले होते. एक दिवस मी तुला हरवेन पीटर पॅन आणि तू वाचू शकणार नाहीस. एका रात्री जेव्हा वेंडी तिच्या कुटुंबाची कथा सांगत होती तेव्हा पीटरला जाणीव झाली की तिला आणि तिच्या भावंडांना कुटुंबाची किती आठवण येत होती. म्हणून तो म्हणाला की जर त्यांना हवं तर ते परत जाऊ शकतात, पण त्यांनाच तिथे राहायचं होतं. जेव्हा ते लांबच्या प्रवासासाठी सामान बांधत होते तेव्हा समुद्री डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीयांसाठी जाळं पसरून त्यांना पकडल्यानंतर समुद्री डाकूंनी मुलांना पकडलं. पीटर पॅन घरी झोपलेला होता आणि मुलांसोबत काय काय घडलं याची त्याला जाणीवच नव्हती. कॅप्टन हुकने त्याला झोपलेलं पाहिलं होतं, पण तो पीटर पॅनच्या घराचा दरवाजा उघडू शकला नाही. तरीही त्याने सोबत आणलेले विष दरवाजाच्या खाली असलेल्या बाटलीमध्ये भरून ठेवलं, ज्यामुळे पीटर उशिरापर्यंत झोपून राहिला. पीटर पॅन संपूर्ण दिवस झोपून राहिला आणि जेव्हा तो उठला टिंकरबेल खोलीत आली. जे काही मुलांसोबत घडलं ते तिने पीटर पॅनला सांगितल्यावर ते दोघे मुलांना वाचवायला निघून गेले. जेव्हा ते समुद्री डाकूंच्या मुख्यालयावर हॅपी रॉकवर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की पहाऱ्यावर कोणीही समुद्री डाकू नव्हता. जेव्हा ते खडकांच्या दुसऱ्या बाजूला गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून चकित झाले. वेंडी, जॅन, मायकल आणि हरवलेली मुले सगळ्यांना खांबांना बांधलेलं होतं आणि कॅप्टन हुक हातात मशाल घेऊन उभा होता. तुझी शेवटची इच्छा सांग. वेंडी सगळ्यात मोठी होती. तिने बोलायला सुरुवात केली. प्रिय मित्रांनो, माझे शेवटचे शब्द ते असतील जे तुमच्या आईने सांगितले असतील. जर आज ती इथे असती तर म्हणाली असती की घाबरण्याचं कारण नाही आणि धैर्याने मृत्यूला सामोरे जा. साहसी बना. करुणा नेहमी यश मिळवून देते, नेहमी. वेंडीचे शब्द ऐकून कॅप्टन हुकला खूप राग आला. तो तिला जहाजावर घेऊन आला आणि तिला एका मोठ्या खांबाला बांधून ठेवलं. त्याच वेळी पीटर पॅन आणि टिंकरबेल मुलांना वाचवायला तेथे पोहोचले. त्याच वेळी भारतीय आणि त्यांचे प्रमुख देखील तेथे मदतीसाठी आले. पीटर पॅनला खूप आनंद झाला कारण त्यांच्या मदतीनेच त्यांनी मुलांना वाचवले. आता वेंडीला सोडवायची वेळ होती. पीटर पॅन आणि मुले कॅप्टन हुकच्या जहाजावर पोहोचले, जेथे मोजकेच समुद्री डाकू वाचलेले होते. आणि जेव्हा त्यांना वाटले की त्यांना मार मिळू शकतो त्यांनी जहाजावरून उडी मारली. हुक, लपण्यासाठी जागा नाहीये, समर्पण कर. पीटर पॅन आणि मुलांनी कॅप्टन हुकच्या दिशेने जायला सुरुवात केली जेणेकरून तो मागे मागे जाईल. आणि अचानक त्याने एक आवाज ऐकला. तो आवाज ज्याची त्याला सगळ्यात जास्त दहशत होती. घाबरून कॅप्टनने मागे वळून पाहिलं तर मगर त्याची पाण्यात पडायची वाटच पाहत होती. वाचवा! पापणी लवते न लवते तो नावेच्या दुसऱ्या बाजूला पळाला आणि त्याने पाण्यात उडी घेतली. शक्य तितक्या लवकर त्याने पोहायला सुरुवात केली.
पीटर पॅन आणि मुले हसू लागली. त्या क्षणानंतर हुकचे जहाज आता मुलांचे होते आणि त्यांचा कॅप्टन पीटर पॅन होता. आम्ही तुमच्या आदेशासाठी तयार आहोत कॅप्टन पीटर. चला निघूया. मुलांनी दोरखंड खाली उतरवले आणि शिडा आपल्या सर्व शक्तीनिशी उचलली गेली. टिंकरबेल चला उडूया डार्लिंग कुटुंबाकडे. मुले हे ऐकून खूप खुश झाली. वेंडी, जॅन, मायकल त्यांच्या आई बाबांकडे जाणार होते, ज्यांची त्यांना खूप आठवण येत होती. जेव्हा टिंकरबेलने पंखावरची धूळ झटकली, अचानक जहाज हवाई जहाज बनले आणि आकाशात उडू लागले. वेंडी घरी जाण्यासाठी आणि त्यांना पीटर पॅन, टिंकरबेल आणि नेव्हरलँड बद्दल सांगण्यासाठी उत्सुक होती. त्या दिवसापासून नेव्हरलँड त्यांचे दुसरे घर होते आणि पीटर पॅन त्यांचा सगळ्यात चांगला मित्र. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे, कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली, कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक. मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ. हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे. तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही, आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही. सकाळी जॅकने आपल्या खिडकी बाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं. हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला.
काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला, ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला, त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. हो हो. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला. जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं. जेव्हा काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली. जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते. पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला, त्याच्या पत्नीपासून लपून छपून, आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का
कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचं ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवन मध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची वीणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. वीणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही वीणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! वीणा ओरडली. जॅकने वीणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी, पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही.